नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. माधवी मुक्ताला सांगत असते की अगं आपणही कधीतरी समजून घ्यावं आणि जितकी वाईट दिसतात तितकी वाईटही नाहीये तुझ्या सासरची मंडळी. पुरुषोत्तम म्हणतो की बघ मुक्ता, कोण बोलतं हे? माधवी बोलते तुझ्या सासरच्या मंडळींविषयी. तर मुक्ता आणि पुरुषोत्तम आता हसत असतात. त्यानंतर मिहिका तिथे येते. तर आता पुरुषोत्तम म्हणतो की चला आम्ही दोघं जण आता आतमध्ये निघून जातो. मिहिका आणि मुक्ता आता दोघी बसलेल्या असतात. तर मिहिका विचारते की ताई तुला खरं सांगू का, मला असं वाटतं की तू हे लग्न नव्हतं करायला पाहिजे. तर मुक्ताला आता भीती वाटते की हिला काही समजलं की काय. तर मिहिका म्हणते की अगं ताई, आम्ही तुला खूप मिस करतो म्हणून तू हे लग्न नव्हतं करायला पाहिजे. तेव्हा कुठेतरी मुक्ताच्या जीवात जीव येतो. मिहिका मुक्ताला विचारते की मग तुमचं रिलेशन कसं चाललंय, जिजू तुझ्यावर प्रेम करतात ना? तेव्हा मुक्ता म्हणते की मिहिका, तुलाही चांगलं माहितीये की हे लग्न मी फक्त आणि फक्त सईसाठी केलंय आणि तुला तो माणूसही चांगला माहितीये. त्याच्यासोबत मी 1 मिनिट सुद्धा राहू शकत नाही. मला गुदमरल्यासारखं होत होतं म्हणून मी बाहेर फिरायला आले होते. एवढं बोलून आता मुक्ता तिथून निघून जाते. सागर आता घरी आलेला असतो आणि त्याला भूक लागलेली असते. डायनिंग टेबलवरही काही खायला नसतं. किचन मध्ये सगळे भांडे तो तपासून बघतो परंतु त्यातही काही नसतं. फ्रीज मध्येही जेवायला काही नसतं. तो विचार करतो की असं कसं केलं सगळ्यांनी, मला जेवायला का बरं काहीच नाहीये. तर सागरला खूप राग आलेला असतो आणि सागरला समजतं की सर्व हे मुद्दाम चाललंय म्हणून. सागर आता रूम मध्ये येतो. त्याला मुक्ताला बोलायचं असतं परंतु मुक्ता आणि सई त्यावेळी झोपी गेलेल्या असतात. मुक्ता ही बेडवर झोपलेली असते आणि मुक्ताने सागरसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की कृपया आज रात्री सोफ्यावर झोपण्याचा आनंद घ्या. आज खिडकीतून येणारे ट्रॅफिकचे आवाज, स्ट्रीट लाईटचा उजेड, वॉचमॅनचे आवाज, अशा काही किरकोळ अडचणी येतील त्या ऍडजस्ट करा. धन्यवाद. सागरला मात्र खूप राग येतो आणि सागर ती चिठ्ठीचा चोळाबोळा करून फेकून देतो. सागर आता मुक्ताची बॅग बाजूला ठेवतो आणि सोफ्यावर बसतो. मनात म्हणत असतो की सोफ्यावर झोपा आणि थोडंसं ऍडजस्ट करा. ऍडजस्ट करा म्हणजे सासरी येऊन मुलींना ऍडजस्ट करावं लागतं आणि हिने माझ्याच घराचं माझ्यासाठी सासर करून ठेवलंय. मी आता सध्या माझी गादी मिस करतोय. ठीक आहे, बघून घेऊयात, प्रत्येकाचा दिवस येईल. सागर आता सोफ्यावर झोपलेला तर मुक्ता मात्र मस्त गादीवर झोपण्याचा आनंद घेत असते. तर इकडे सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. लकी विचारतो की वहिनी तुझी रास कोणती ग? तर मुक्ता म्हणते की का बरं? लकी म्हणतो की मी जरा तुझं भविष्य वाचून दाखवतो. तुझा विश्वास नाहीये का ह्या सर्वावर? मुक्ता म्हणते की अरे तसं नाही रे, तुला हे असं विचारताना बघून मला आईची आठवण आली. आई ही नेहमी असं वाचत बसायची. इंद्रा आता लकीच्या पाठीमध्ये मारते आणि म्हणते की तिचं सोड, मला तुझ्या भविष्याची चिंता वाटते मेल्या. तर आता सागर तिथे आलेला असतो. सर्वजण अगदी गुपचूप बसतात. सागर म्हणतो की पेपर दे लकी मला. लकी मात्र आता बापूंकडे बघतो तर बापू नाही असा इशारा करतात. त्यामुळे लकी काही सागरला पेपर देत नाही. सागर लकीला म्हणत असतो की तुला माहित नाहीये का, पेपर मला रूम मध्ये हवा असतो आणि इथं कशाला तू पेपर घेऊन आलायस? त्याला कोणीही काही उत्तर देत नाही. सागरची मात्र फार चिडचिड होते. सागर आता लकीच्या हातातून पेपर हिसकावून घेतो परंतु पेपर मध्येच फाटतो. मुक्ता मात्र गालातल्या गालात हसत असते. सागर आता स्वातीच्या अंगावर शर्ट फेकतो आणि म्हणतो की चल मला ऑफिसला जायचंय, याला इस्त्री करून दे. तर स्वाती आता त्याचा शर्ट बाजूला ठेवते. कोणीही सागरशी बोलत नसतं. तेव्हा सागर विचारतो की हे असं का वागताय माझ्यासोबत आणि काय झालंय? मला निदान चहा तरी मिळणार आहे का इथे? आता मात्र इंद्राच्या पोटात तुटायला लागतंय. इंद्रा चहा करण्यासाठी उठवा. बापू तिला थांबवतात. बापू इंद्राला म्हणतात की काही गरज नाहीये कोणाला चहा पाणी करायची आणि मला तिजोरीचं कपाट जरा उघडून द्या. बापू आता तिथून निघून जातात. मागोमाग इंद्राही निघून जाते. सर्वजण आता ज्याच्या त्याच्या कामाला निघून जातात. सागरला काहीच कळत नाही की हे लोक माझ्याशी असं का वागताय. आणि मग स्वाती सागरला जरा कोपऱ्यात बोलून घेते आणि सागरला ती सांगते की भाई, कोणाच्या तरी सांगण्यावरून बापूंनी हा निर्णय घेतलाय की तुला चहा पाणी कपडे वगैरे काहीच द्यायचं नाही आणि तुझ्याशी बोलायचं देखील नाही. सॉरी भाई, मला तुला त्रास द्यायचा नाहीये. सागर आता मोठ्याने म्हणतो की मला अशा चाइल्डिश प्लॅनने काही फरक नाही पडत. सागर आता सईच्या बॅग मधून काही नोटबुक काढतो आणि मुक्ताला म्हणतो की तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात, हे एका प्रकारे बरंच झालं. आणि हो, सईची आई होण्याची खूप हौस होती ना तुम्हाला, निदान तुमचे कर्तव्य तरी पार पाडा. ही सईची नोटबुक आहे आणि बघा तिच्या किती कंप्लेंट्स येत आहेत आणि ती किती सिली मिस्टेक करते ते. सागर आता तिथून निघून जातो. स्वाती हे सर्व बघत असते आणि मनात म्हणत असते की चांगलीच जिरवली बाईने, हिची अशीच जिरायला पाहिजे होती. आता मुक्ता जेव्हा सईची नोटबुक बघते तर सईच्या नोटबुक मध्ये खूप मिस्टेक असतात परंतु मुक्ता सईवर रागवत नाही. ती सईला म्हणते की ठीक आहे, तू खा बाळा. मुक्ता मनात म्हणत असते की स्वतःचा राग माझ्यावरती काढताय.
तर इकडे सागर आता ऑफिसमध्ये आलेला असतो. आधीच तो खूप चिडचिड करत असतो आणि सागरचे 2 एम्प्लॉई असतात ते सागरकडे बघून म्हणत असतात की आज सरांना काय झाले, सरांच्या कपड्यांना इस्त्री देखील नाहीये, बायको इस्त्री करत नाही वाटतं सरांच्या कपड्यांची. सागर ते ऐकतो आणि त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो की काय चाललंय, कॉलेजच्या कट्ट्यावर बसलाय का असे डिस्कशन करायला? इतकी महत्वाची मीटिंग आहे आणि तुम्ही गॉसिप करत बसलाय, गेट आउट. आता ते दोघंही तिथून निघून जातात. तर सागर मिहिरला सांगत असतो की उद्यापासून हे दोघं मला अजिबात ऑफिसमध्ये नकोय. मिहिर म्हणत असतो की अरे दादा ऐकून तरी घे, परंतु सागर म्हणतो की इट्स माय ऑर्डर. सागरला मात्र खूप राग येत असतो. सागर मनामध्ये म्हणत असतो की हे सगळं त्या लेक्चर गोखलेमुळे होते, बघून घेईल तिला मी. तर बापू आता इंद्राला सांगतात की सुनबाईसाठी सुद्धा जेवण घेऊन ये. इंद्राने बोंबील तळलेले असतात. तर इंद्रा म्हणते की हो मी तुमच्यासाठी खास बोंबील तळले. तर त्या बोंबीलचा वास घेऊन मग त्या नाकाला हात लावते. बापू म्हणतात की हे काय बनवलंय? इंद्रा म्हणते की हो तुमच्यासाठी बोंबील तळलेत मी, तुम्हाला आवडतात तसे. बापू म्हणतात की मी सांगितलं होतं का तुला? इंद्रा म्हणते की हो खिमा पाव सुद्धा बनवलाय तुमच्यासाठी. बापू म्हणतात की हा बनव बनव अजून बनव, आणि मला माहिती आहे सर्व तू का बनवती असते. हे सर्व बनवून तू मला लाडी गोडी लावणार आणि म्हणणार माझ्या सागरला पण घरचं खाऊ द्यात आणि त्याच्यासाठीच तुझा जीव तडफडतोय ना? इंद्रा म्हणते की हो ना, माझ्या पोरासाठी माझा जीव तडफडतोय. अहो तुम्ही म्हणता ना की सागरला की तुला तुझ्या पोराची काळजी नाहीये म्हणून, मग तुमचा सुद्धा सागर मुलगा आहे ना, तुम्हाला आहे का त्याची काळजी? बापू म्हणतात की इंद्रा तू कोणासोबत बरोबरी करतीये? इंद्रा म्हणते की अहो पण ऐका ना माझं, तो रोज घरी येतोय, घरी आल्यावर काही जेवायला नाही, त्याच्या कपड्यांना इस्त्री सुद्धा भेटत नाही आणि आता आज बिना इस्त्रीचेच कपडे घालून गेलाय तो कालचे. चुरगळलेले कपडे घालून ऑफिसमध्ये जातो, हे काय बरं दिसतं का? आज त्याचा रुमाल आणि घड्याळ सगळीकडे तो शोधत होता, मला द्यायचं होतं परंतु तुमच्या भीतीमुळे मी गप्प बसले. इंद्रा रडत असते तेव्हा बापू म्हणतात की तुला जशी त्याची काळजी वाटते तशी त्याला तुझी काळजी वाटते का? अगं घरातल्यांशी कसं बोलावं हे सुद्धा त्याला समजत नाही. आता त्यालाही जरा कळू दे, शिकू दे जरा त्याला. इंद्रा म्हणते की शिकू दे म्हणजे मास्तर आली आहे ना आता घरामध्ये आणि माझा पोरगा कुठे चुकतो ना हेच तुम्ही बघत असतात. अहो वरून जरी रागीट दिसत असला ना तरी मनाने खूप हळवा येतो. आता येईल बघा, भुकेने अगदी तळमळत असेल तो. तर सागर आता कॉलवर बोलत तिथे आलेला असतो आणि सागर म्हणत असतो की अरे वा काय जेवलो ना आपण, बिर्याणी काय, भरलं पापलेट आणि गाजर हलवा, काय भारी होतं यार सगळा मेनू. नुसतं आता माझं पोट भरल्यासारखं झालंय, आता वाटतंय की माझं पोट फुटेल. सागर फक्त हे ऐकवणूक करत असतो आणि सागरने मिहिरला कॉल लावलेला असतो आणि मिहिरही विचार करत असतो की हा दादूस काय बोलतोय, मी तर ऑफिसमध्ये. सागरने फक्त मुक्तासाठी ही ऐकवणूक केलेली असते आणि मुक्ताला ऐकवणूक करत तो म्हणत असतो की तुला माहिती आहे ना कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही आणि त्यामुळे मीही भुकेने मरत नसतो. मिहिर म्हणतो की कदाचित नक्कीच आजूबाजूला कोणी असतील, तू आणि तुझे टॉन्ट काही सुधारणार नाही कधी. सागर म्हणतो की बरं चल बाबा झोपतो आता मी, लोकांना नसतील काम परंतु मला तर आहे. मिहिर म्हणत असतो की अरे दादूस किती त्रास देशील अजून वहिनीला. सागर म्हणतो की हा चल 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 गुड नाईट. मिहिर विचार करत असतो की याचं आणि वहिनीचं रिलेशन कधी सुधारणार आहे काय माहिती. तर बापू आता इंद्राला म्हणत असतात की बघितला का तुझा लेख, याची काळजी वाटत होती ना तुला, कोणाला दया येईल याची. इंद्रा म्हणते की अहो पण बाहेरचं खावं लागलं ना त्याला आणि हे सगळं ह्या मुक्तामुळे झालं, आता तर हिला मी सोडणारच नाही. असं म्हणून इंद्रा आता मुक्तावर धावायला जाते तर बापू तिला थांबवतात. बापू इंद्राला म्हणतात की जोपर्यंत मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे, परंतु एकदा जर माझं डोकं फिरलं ना मग तुम्हाला माहित नाही मी काय करेल ते. जा आणि सुनबाईला जेवण आण. मनात विचार करत असते की किती इगो आहे ह्या सागरला, एवढं त्याला बोलणं केलं तरी हा असा बोलतोय. तर मी सुद्धा बघते की हा किती दिवस बाहेर जेवतो ते. आता त्यांच्या कामवाल्या मुलीला विचारत असते की काय ग सागर सरांनी चहा घेतला का, तर ती म्हणते की नाही. मुक्ता विचारते की पोहे तर खाल्लेच असतील, ती म्हणते की नाही मला नाही माहिती. तर मुक्ता विचारते की अच्छा म्हणजे इस्त्रीचे कपडे तर त्यांचे झालेच असतील, सॉरी अच्छा म्हणजे इस्त्रीचे कपडे तुझ्याकडनं करूनच घेतले असतील. तर ती म्हणते की नाही माझ्याकडनं तर नाही करून घेतले. तर मुक्ता विचार करते की बापरे एवढं स्वावलंबी, 2 दिवसात एवढा चेंज झाला तर ह्याच्यामध्ये. मुक्ताला आता काहीतरी झोल वाटतो म्हणून मुक्ता आता सागरकडे डोकवायला येते. तर सागर म्हणत असतो की आजच्या मीटिंगचं मला खूप टेन्शन आलंय. त्याला बघतो आणि मुद्दाम म्हणतो की नाही आजची मीटिंग तर छानच होणार आहे आपली, आज कुठलीही गडबड होणार नाही आणि कडक इस्त्रीचे कपडे घातले ना की माणसाचा कॉन्फिडन्स अजून वाढतो. आणि मग मला सांग की आजचा दिवस कसा चांगला जाणार नाही, आजचा दिवस खरंच खूप छान जाणार आहे. तर ते सगळं ऐकून मुक्ताला मात्र खूप राग आलेला असतो आणि मुक्ता तिथून निघून गेलेली असते. तर सागर त्याचे इयरबड्स
काढतो, कारण सागर कोणाशी बोलतच नसतो, फक्त मुक्ताला ऐकवण्यासाठी तो हे सर्व बोलत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे इंद्रा मिहिरला कॉल करून सांगते की मी जे पार्सल दिले ना ते सागरला दे. मिहिर आता सागरचा डबा चेक करून बघत असतो आणि इंद्राला म्हणत असतो की त्याची काही गरज नाही वाटत, मला कोबीची भाजी पाठवली आहे. इंद्रा मुक्ताला विचारत असते की खरं खरं सांग, कोबीची भाजी तू तुझ्या आईच्या घरून करून आणलीस ना? तर मुक्ता म्हणत असते की मी त्यांना कशाला डबा पाठवू. आता सागरने मात्र मुक्ताचा बदला वेगळ्याच ठिकाणी घेतलेला असतो. सागर आता माधवी आणि पुरुषोत्तमच्या घरी मस्तपैकी जेवण करतो. माधवी त्याला वाटत असते आणि म्हणत असते की हे घ्या ते घ्या, आणि पुरुषोत्तम त्याच्या कपड्याची इस्त्री करत असतो. मुक्ता जेव्हा हे सर्व बघते तेव्हा मुक्ताचं आता असं डोकं फिरतं की याने माझ्या आईबाबांना कामाला लावलंय, आणि सागर मात्र मुक्ताकडे खुन्नस देऊन बघत असतो. तर मुक्ता म्हणत असते की हे सर्व काय चाललंय. तर मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.